किती अमाउंट जमा झाल्यावर रिटायरमेंट घेतली पाहिजे? वेलकम टू आपल्या फायनान्सच्या प्रश्न उत्तरांच्या सिरीजमध्ये. प्रत्येकाची रिटायरमेंट अमाउंट ही वेगवेगळी असू शकते आणि असलीच पाहिजे, कारण आपली लाईफस्टाईल वेगळी आहे, आपलं इन्कम वेगळं आहे, आपल्या गरजा वेगळ्या आहेत. कोणावर घरातल्या वडीलधारांची जबाबदारी असेल, कोणावर लहान मुलांची जबाबदारी असेल. सो तुमचा रिटायरमेंट गोल जो आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. त्यामुळे तुमची रिटायरमेंटची अमाउंट सुद्धा वेगवेगळी असणार आहे. त्यासाठी आपल्याला तुमचा स्टडी करावा लागेल की तुमचं इन्कम किती आहे, घरात कोण कोण आहे, किती जबाबदाऱ्या तुमच्यावर आहे, किती सेव्हिंग होत आहे, किती इन्व्हेस्टमेंट होत आहे. यावरून आपण ठरवू शकतो की कधी रिटायरमेंट घेतली पाहिजे आणि किती अमाऊंट जमा झाल्यानंतर घेतली पाहिजे. याच सोबत तुमची आता लाईफस्टाईल काय आहे, तुम्ही जेव्हा रिटायरमेंट घ्याल तेव्हा तुमची लाईफस्टाईल काय असणार आहे, यावरही तुम्ही ठरवू शकता की तेव्हा तुम्हाला रिटायरमेंट घ्यायची गरज आहे का अजून इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे. तुम्ही आता फक्त अंदाज लावू शकता की आता तुमचा महिन्याला खर्च किती आहे, मग तुम्हाला वर्षाला किती खर्च येतो, अधेमध्ये तुमचे काय एक्सपेन्सेस आहेत, त्याप्रमाणे आपण एक अंदाज घेऊन अमाऊंट ठरवू शकतो. पण डेफिनेटली ती एक्झॅक्टली अमाऊंट नसणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या ऍडवायझरला किंवा आम्हाला तुम्ही कनेक्ट करू शकता. आपण एक्झॅक्टली तुमचा प्लॅन करून तुम्हाला किती अमाऊंट इन्व्हेस्ट करण्याची गरज आहे आणि कधी तुम्ही रिटायरमेंट घेतली पाहिजे हे आपण सांगू शकतो. तुम्हालाही तुमचा रिटायरमेंट प्लॅन करायचा आहे तर आम्हाला कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. तुमचेही असेच फायनान्स बद्दल काही प्रश्न असतील तर या रीलला कमेंट करून नक्की सांगा. मी लवकरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल.